मित्रांनो, जर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण महाराष्ट्र सरकारने जात प्रमाणपत्र पडताळणी कायद्यात मोठे बदल केले आहेत. आता बनावट किंवा खोट्या प्रमाणपत्रांवर थेट एफ-आय-आर दाखल होऊ शकते आणि मिळालेले सर्व लाभही परत घेतले जाऊ शकतात. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शेड्यूल्ड कास्टेस, शेड्यूल्ड ट्राईब्स, पीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी कास्ट सर्टिफिकेट ऍक्ट 2000 मध्ये सुधारणा करणारा नवीन कायदा प्रकाशित केला आहे. हा कायदा 22 जुलै 2026 रोजी राजपत्रात प्रदर्शित करण्यात आला आहे. बघा, हे पूर्ण राजपत्र आहे जे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे ते आपण पूर्ण मराठीत समजून घेणार आहोत. तर बघा, आता त्याच्यामध्ये बदल क्रमांक पहिला असा आहे की आता कायद्यात फेक कास्ट सर्टिफिकेट, फॉल्स कास्ट सर्टिफिकेट, फेक व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि फेल्स व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अशा नवीन संज्ञांची स्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे. याचा अर्थ बनावट आणि खोट्या माहितीवर मिळवलेल्या प्रमाणपत्रांद्वारे स्पष्ट करण्यात आलेत आहे. आता बघा, दुसरा बदल क्रमांक काय आहे तर सिक्युरिटी कमिटीला आता पूर्ण दिलेल्या जात वैधता प्रमाणपत्रांचे पुरा पुरावालोकन रिव्ह्यू करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. जर नवे पुरावे समोर आले, नातेवाईकांची फसवणूक करून अवैधता मिळाली असल्याचे आढळले किंवा समितीकडून चूक झाली असेल तर समिती स्वतःहून प्रकरण पुन्हा तपासू शकते. आता पुढचा बदल क्रमांक तिसरा आहे. जर वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले तर संबंधित व्यक्तीला सुनावणीची संधी दिली जाईल आणि त्यानंतर प्रमाणपत्र कायम ठेवणे किंवा रद्द करणे याबाबत निर्णय घेतला जाईल. पुढचा आहे बदल क्रमांक 4. आता सिक्युरिटी कमिटीच्या निर्णयाविरुद्ध 90 दिवसांच्या आत अपील करता येणार आहे. अपील प्राधिकरणाने 3 महिन्यांचा निर्णय देण्यात आला आहे. आता बघा, बदल क्रमांक 5 असा आहे की जर जर जात प्रमाणपत्र खोटे किंवा बनावट असल्याचे आढळले तर एफ-आय-आर दाखल करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सिक्युरिटी कमिटी संबंधित अधिकाऱ्यांना एफ-आय-आर दाखल करण्याचे निर्देश देईल आणि अधिकृत अधिकारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवतील. पुढचा आहे बदल क्रमांक 6 बघा. प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर त्या व्यक्तीला मिळालेले शैक्षणिक, नोकरीतील किंवा इतर लाभ मागे घेण्याची कारवाई करण्यात येईल. आता पुढचा आहे बदल क्रमांक 7. खोटे किंवा बनावट प्रमाणपत्र वापरणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. पूर्वी दंड 2,000 ते 20,000 या दरम्यान होता. आता दंड 20,000 ते 50,000 पर्यंत असू शकतो आणि त्यासोबतच कारावासाची तरतूद आहे. बदल क्रमांक 8 असा आहे की जर अधिकृत अधिकारी एफ-आय-आर दाखल करण्यास जाणून बुजून विलंब करत असेल तर त्या अधिकाऱ्यावरही 20,000 रुपयाचा दंड आणि शिस्तभंग कारवाई होऊ शकते. म्हणून मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने जात प्रमाणपत्र आणि जात वैध पडताळणी प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. बनावट प्रमाणपत्रांवर आता अधिक कारवाई कराय कडक कारवाई होणार आहे. एफ-आय-आर, दंड आणि लाभ रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.